हॅलो, नुकताच माझा बड्डे येऊन गेला आणि माझा बड्डे कसा सेलिब्रेट झाला हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवते. बरं व्हिडिओज माझ्या फार लेट येत आहेत. असो आणि सोमवार होता त्या दिवशी त्याच्यामुळे मस्त महादेवांचं छान दर्शन झालं आणि त्याच्यानंतर तिथूनच मग आम्ही डायरेक्टली ब्रेकफास्ट करायला गेलो. बरं इथे जे आम्ही आलेलो आहे इंडियन कॉफी हाऊसला हे आमचा चौघांचं पण फेवरेट ठिकाण आहे. म्हणजे इथलं साऊथ इंडियन फूड आम्हाला प्रचंड आवडतं आणि जे प्रत्येकाला जे काही आवडतं ते सगळ्यांनी घेतलं. बरं माझी ऑर्डर ही इथली कायम एकच असते, ती म्हणजे साधा डोसा किंवा प्लेन डोसा आणि छान नंतर मग बाकीचं आम्ही खाल्लं. त्याच्यानंतर चहा, कॉफी वगैरे घेतली आणि मग घरी गेलो. बरी मधल्या वेळेमध्ये आम्ही छोटी-मोठी आमची जी काही कामं होती ती आम्ही केली आणि त्याच्यानंतर मग रात्रीमध्ये छान केक कटिंग वगैरे पण झालं आणि त्यानंतर परत मग रात्री जेवणासाठी आम्हाला बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही आधी केक कटिंग वगैरे केलं सगळ्यांसोबत आणि त्याच्यानंतर मग बाहेर जायला निघालो. बरं बाहेर आम्ही दोघंच जाणार होतो. बाबा आणि सृष्टी नव्हते येणार कारण थंडी पण फार होती आणि त्या दोघांचं म्हणणं होतं की नाही तुम्हीच दोघं जण जा म्हणून. त्याच्यानंतर मग आम्ही रेडी होऊन आमच्याच इथे जवळच्याच भोपाळमध्ये जे काही रेस्टॉरंट आहे तिथे आलो. एकदमच जवळ यायचं कारण म्हणजे थंडी, कारण आता भोपाळमध्ये एवढी जबरदस्तवाली थंडी आहे ना, खूप डेंजरवाली थंडी आहे आणि मला या थंडीची सवय नाही आहे. म्हणजे मला आता झाली 2-3 वर्ष इकडे येऊन, पण तरीही मला तेवढी सवय झालेली नाही आहे कारण मला थंडी ही इथली आवडतच नाही. एकदम अशी खूप लागणारी थंडी असते. बरं असो, त्याच्यानंतर आम्ही छान इकडे रेस्टॉरंटला आलो होतो आणि एकदम छान होता इथला जे ॲम्बियन्स होता प्रचंड मला आवडला आणि त्याच्यानंतर जे आम्हाला काही फूड ऑर्डर करायचं होतं ते मी तुम्हाला दाखवतेच. पण यावेळेला थोडंसं आम्ही वेगळं केलं होतं. एकतर आम्हाला त्या दिवशी नॉनव्हेज खायचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही व्हेज ट्राय करणार होतो आणि आम्ही असं थोडंसं ट्राय केलं की जे आम्ही आधी खाल्लं नव्हतं किंवा आधी आम्ही ट्राय केलं नव्हतं ते थोडंसं आम्ही म्हटलं ट्राय करूया. जे या रेस्टॉरंटमधलं फेमस आहे किंवा त्यांचं छान आहे फूड ते ट्राय करूया. त्याच्यामुळे असं मस्त मस्त व्हेज फूड ट्राय केलं. कारण खरं सांगू ना तर जास्त आम्ही व्हेजच्या जे व्हेजचे वार असतात त्या दिवशी आम्ही बाहेर पडत नाही कारण आम्हाला दोघांना पण नॉनव्हेज प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे त्या वेळेलाच आम्ही जातो आणि व्हेजच्या वेळेला ऑफकोर्स घरीच असतो. बरं बस जे काही नवीन होतं किंवा तिथलं त्या लोकांनी जे आम्हाला सजेस्ट केलं होतं ते फूड आम्ही छान खाल्लं. बरं असं नाही आहे की व्हेज फूड चांगलं नसतं, ऑफकोर्स ते पण चांगलं असतं, त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटीज असतात. पण प्रत्येकाची चॉईस असते आणि त्याच्यानंतर मग आम्ही लास्टला स्पॅगेटी मागवली कारण पृथ्वींना प्रचंड आवडते. म्हणजे ते कुठेही गेलं ना तरी त्यांना नवीन ठिकाणी जाऊन ट्राय करायला फार आवडतं आणि माझा बड्डे होता त्याच्यामुळे आमचं असं ठरलं की छान आईस्क्रीम खाऊ कारण नॅचरलचे आईस्क्रीम आम्हाला प्रचंड दोघांना पण आवडतात. त्याच्यामुळे छान आम्ही आईस्क्रीम खाल्ला आणि मग घरी आलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.